शेकापच्या जिल्हा कार्यकारिणी सदस्यांसह सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्यांचा, असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेना उपनेते, पक्षप्रतोद, कार्यसम्राट आमदार भरतशेठ गोगावले यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत जाहीर प्रवेश आणि बोरघर नर पाणी पुरवठा योजनेचा लोकार्पण। महाड विधानसभा मतदारसंघ पोलादपूर तालुक्यातील मौजे बोरघर येथील चंद्रकांत बाळकृष्ण सणस, जिल्हा कार्यकारिणी सदस्य, शेतकरी कामगार पक्ष यांच्यासह बोरघर ग्रामपंचायत सरपंच बंडू बिठू पारधी, उपसरपंच नारायण उतेकर यांच्यासह ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य आणि पंचक्रोशीतील असंख्य शेकाप कार्यकर्त्यांनी केला आमदार भरतशेठ गोगावले यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत जाहीर प्रवेश। शेतकरी कामगार पक्षाचे नेते चंद्रकांत सणस यांच्या समवेत बोरघर, बौद्धवाडी, वडघर, चांदले, गवळवाडी, महादेवाचा मुरा इत्यादी गावातील असंख्य कार्यकर्त्यांनी दिनांक 19 रोजी केला शिवसेनेत जाहीर प्रवेश। या पक्षप्रवेश समारंभात उपस्थित चंद्रकांत कळंबे, किशोरभाऊ जाधव, लक्ष्मण मोरे, खेडेकर बुवा, शहर प्रमुख सुरेश पवार, कृष्णा कदम, सतीश शिंदे, संजय मोदी तसेच शिवसेना युवा सेनेचे तालुक्यातील आणि मुंबईतील आजी माजी पदाधिकारी, लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी चंद्रकांत सणस यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की केवळ आम्ही शिवसेनेने या तालुक्यात आणि मतदारसंघात कार्यसम्राट आमदार भरतशेठ गोगावले यांच्या नेतृत्वाखाली जो हजारो कोटींचा विकास कामांचा धडाका लावलाय, मोठमोठे प्रकल्प येत आहेत, त्या विकास कामांचं विजन पाहून आम्ही शिवसेनेत प्रवेश करत आहोत। एवढे वर्ष शेकाप सोबत राहून जनतेला दिलेली आश्वासनं पूर्ण न करू शकल्यामुळे आणि शिवसेनेमध्ये आम्ही पक्षप्रवेश न करताच आमदार साहेब आणि कळंबे साहेब यांना सदर काम सुचवल्यानंतर त्यांनी ताबडतोब त्या कामांना सुरुवात केली आणि काही कामं पूर्ण देखील केली। त्याचं उदाहरण म्हणजे आजचं नळ पाणी पुरवठा योजनेचं लोकार्पण देखील केले। ही शिवसेनेची कार्यपद्धत पाहून आम्ही शिवसेनेत प्रवेश करत आहोत असं यावेळेस प्रवेशकर्त्यांनी सांगितलंय। यावेळी आमदार भरतशेठ गोगावले आणि चंद्रकांत कळंबे यांनी प्रवेशकर्त्यांना भगव्या पताका घालून शिवसेना पक्षात त्यांचे स्वागत केले आणि आश्वासन दिले की आपल्यावरती शिवसेना पक्षात कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ दिला जाणार नाही। आपली जी काही विकास कामं राहिली आहेत ती आम्ही नक्कीच पूर्ण करू आणि तुम्हाला पक्षात सन्मानाचीच वागणूक दिली जाईल असं आश्वासन दिले।